बद्धकोष्ठतेची कारणे आणि पोट वेळेवर साफ न झाल्यास होणारे गंभीर आजार याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी वर्षा. पोट वेळेवर साफ होत नसेल तर अनेक जण त्याकडे साधी समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. पण हीच सवय पुढे मूळव्याध, फिशर, पोट फुगणे, सतत गॅस होणे, त्वचेच्या तक्रारी आणि आतड्यांच्या गंभीर आजारांचे कारण ठरू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही सोपे घरगुती उपाय नियमित केले तर ही समस्या अनेकदा औषधांशिवायही नियंत्रणात येऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज सांगणार असलेले उपाय तुमचे पोट नैसर्गिकरित्या साफ होण्यास मदत करतील आणि पचनशक्तीही सुधारतील. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावा. रात्रभर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झालेली असते आणि कोमट पाणी आतड्यांची हालचाल ही वाढवण्यास मदत करते. त्यामुळे मल मऊ होते आणि शौचाला सहज होते. ज्यांना अनेक दिवसांपासून बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी हा अतिशय सोपा आणि प्रभावी उपाय आहे. पाणी एकदम गटागट न पिता हळूहळू प्या. हा छोटासा बदल काही दिवसातच फरक जाणवू शकतो. दररोजच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ भरपूर प्रमाणात असणे आवश्यक आहे. हिरव्या पालेभाज्या, फळे, सॅलड, ओट्स, ज्वारी, बाजरी, गहू, कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांचा नियमित समावेश करा. फायबर आतड्यांमध्ये पाणी धरून ठेवते आणि मल मऊ बनवते. त्यामुळे शौच करताना जास्त जोर लावावा लागत नाही. प्रक्रिया केलेले आणि मैद्याचे पदार्थ कमी केल्यास पचनक्रिया सुधारते. रोजच्या जेवणात नैसर्गिक अन्नांचा वाटा वाढवणे हे सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. रात्री झोपण्यापूर्वी 1 ते 2 चमचे जवस, भिजवलेले मनुके किंवा भिजवलेले अंजीर खाण्याची सवय लावा. या पदार्थांमध्ये नैसर्गिक फायबर भरपूर असते. त्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत मिळते. हा उपाय विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि कमी हालचाल करणाऱ्या व्यक्तींसाठी उपयुक्त ठरतो. मात्र हे पदार्थ मर्यादित प्रमाणातच खावेत. सातत्य ठेवल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. रोज किमान 30 ते 40 मिनिटे चालणे किंवा हलका व्यायाम करणे आवश्यक आहे. दिवसभर एका जागी बसून राहिल्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते आणि बद्धकोष्ठता वाढते. चालणे, योगासने किंवा हलका स्ट्रेचिंग व्यायाम केल्याने पचनसंस्था सक्रिय राहते. विशेषतः पवनमुक्तासन, वज्रासन आणि भुजंगासन यासारखी योगासने पोटाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानली जातात. नियमित हालचाल केल्याने शरीर आणि पचन दोन्हीही चांगले राहते. वेळेवर जेवणे आणि अन्न व्यवस्थित चावून खाणे ही सवय अत्यंत महत्त्वाची आहे. घाईघाईने जेवल्यास अन्न नीट पचत नाही आणि गॅस, अपचन तसेच बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. दररोज शक्यतो एकाच वेळेत जेवण घ्या. रात्री उशिरा जड अन्न खाणे टाळावे. जेवताना मोबाईल किंवा TV पाहण्याऐवजी अन्नाकडे लक्ष द्या. ही साधी सवय पचनक्रिया सुधारण्यास मोठी मदत करते. ताक, दही आणि नैसर्गिक प्रोबायोटिक्सचा आहारात समावेश करावा. या पदार्थांमध्ये चांगले जीवाणू असतात जे आतड्यांचे आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात. आतड्यांतील सूक्ष्मजीवांचे संतुलन योग्य राहिल्यास अन्न चांगले पचन आणि बद्धकोष्ठतेची शक्यताही कमी होते. जेवणानंतर 1 ग्लास ताक किंवा योग्य प्रमाणात दही खाल्ल्यास पचनाला फायदा होतो. मात्र ज्यांना दुधाचे पदार्थ मानवत नाहीत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तणाव आणि अपुरी झोप हे देखील बद्धकोष्ठतेचे मोठे कारण आहे. सततची चिंता, मानसिक ताण आणि रात्री उशिरापर्यंत जागरण यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. दररोज 7 ते 8 तासांची शांत झोप घेण्याचा प्रयत्न करावा. ध्यान, प्राणायाम किंवा काही मिनिटे शांत बसण्याची सवय लावल्यास शरीर आणि मन दोन्ही रिलॅक्स होते. यामुळे आतड्यांची कार्यक्षमता सुधारण्यास मदत मिळते. शौचाची इच्छा झाली की ती कधीही दाबून ठेवू नका. अनेक जण कामाच्या घाईत किंवा बाहेर असल्यामुळे शौच पुढे ढकलतात. ही सवय हळूहळू बद्धकोष्ठतेची कारणे बनू शकते. शक्यतो रोज सकाळी एकाच वेळेला शौचाला जाण्याची सवय तयार करा. सुरुवातीला लगेच यश मिळाले नाही तरी सातत्य ठेवा. काही दिवसातच शरीराचे नैसर्गिक वेळापत्रक तयार होते आणि पोट नियमित साफ होऊ लागते. सतत बद्धकोष्ठता राहिल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. वारंवार जोर लावल्यामुळे मूळव्याध, गुदद्वाराला भेगा, रक्तस्राव, पोटदुखी आणि आतड्यांच्या इतर समस्या उद्भवू शकतात. वजन अचानक कमी होणे, शौचात रक्त येणे
तीव्र पोटदुखी किंवा अनेक आठवडे समस्या कायम राहणे अशी ही लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरगुती उपाय उपयुक्त असले तरी गंभीर लक्षणांमध्ये वैद्यकीय तपासणीही आवश्यक असते. लक्षात ठेवा, पोट वेळेवर आणि पूर्णपणे साफ होणे हे चांगल्या आरोग्याचे महत्त्वाचे लक्षण आहे. रोज पुरेसे पाणी पिणे, फायबरयुक्त आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, वेळेवर झोपणे आणि योग्य जीवनशैली ठेवणे या साध्या सवयी तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून दूर ठेवू शकतात. आजपासूनच हे छोटे बदल सुरू करा आणि तुमच्या पचनसंस्थेला नैसर्गिकरित्या निरोगी बनवा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ इतरांनाही नक्की शेअर करा, कारण योग्य माहिती अनेकांचे आरोग्य वाचवू शकते. धन्यवाद.